मी 10वीतच ठरवलं होतं की मला सीए व्हायचं आहे. परत मला काय म्हणजे शेतीच मी करतोय. शेती करत असल्यामुळे कसं पोरगा शिकतोय म्हटल्यानंतर शिकू दे, हाच फक्त माझा विषय झाला. कष्ट कशा पद्धतीने घेत होता या परीक्षेसाठी? कष्ट भरपूर घेतल्यात पोरग्यानं. आम्ही काही नाही, त्याची जिद्द पूर्ण करायची एवढी ठरवलेली. किती पण आम्हाला कष्ट खायला लागू दे, पण त्याची जिद्द पूर्ण करायची होती आणि ती करून दाखवली त्यानं. सर्व काही संपलेलं असतं, सर्व काही शून्य असतं आणि अशा वेळी पुन्हा उभा राहून जे यश मिळवलेलं असतं त्या यशाची चव ही वेगळीच असते. त्या यशाचा आनंद हा वेगळाच असतो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गिरगावमधील रोहित पाटील आणि त्याचं कुटुंब आता हाच आनंद अनुभवत आहेत, कारण सीए परीक्षेमध्ये नुकताच रोहित हा पास झालेला आहे. रोहित, पहिल्यांदा तुझं अभिनंदन. तुला कधी नेमकं वाटलं की आपण सीए व्हायला पाहिजे आणि त्याची वाटचाल तू कशी चालू केलीस? मी 10वीतच ठरवलं होतं की मला सीए व्हायचं आहे. त्यानंतर मी 10वी झाल्यानंतर मी कॉमर्स कॉलेजला ॲडमिशन घेतलं 11वी 12वी. त्यानंतर मग मला मित्र वगैरे भेटले, त्यांच्या ह्याच्यातून मी माहिती घ्यायला झालो की सीए म्हणजे कसं होतं, सीए काय करायचं. त्याच्यानंतर मग मी सीपीटीला म्हणजे एंट्रान्सला ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मग एंट्रान्स करत करत मग मी बीकॉम झालो. बीकॉम नंतर मी माझे प्रिन्सिपल अमित कुमार गावडे यांचं मला सहकार्य लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी पूर्ण परीक्षा पुढेपर्यंत पास आता पण झालो. तुमच्या गावची परंपरा आहे, सैनिकांचं गिरगाव म्हणून ओळखलं जातं. तुला कधी सैन्यात भरती व्हायचं वाटलं नाही किंवा काय, कारण तुझी उंची तब्येत वगैरे तशी आहे? नाही, मी म्हटलं की बाबा सगळेजण काय, देशसेवा म्हणजे सीमेवर जाऊनच देशसेवा होत नाही ना. फक्त मग आपण टॅक्स सीए होऊन पण आपण देशाची सेवा करू शकतो. की इन्कम टॅक्स भरायला म्हणजे सगळ्यांना हे करणं, मग हे ते पण एक नेशन बिल्डरच आहे ना आपण पण. असं मी म्हणून मग सीएच व्हायचं ठरवलं. मला असं म्हणजे की मनापासूनच ठरवलं की सीएच व्हायचं आपण पहिलं. रोहितचे वडील देखील आहेत. तुमचं शिक्षण काय झालं आणि रोहित सीए होईल, सीए होणार आहे, कधी कळालं तुम्हाला? तसं काय म्हणजे माझं शिक्षण आहे 10वी पास मी आहे. परत मला काय म्हणजे शेतीच मी करतोय. शेती करत असल्यामुळे कसं पोरगा शिकतोय म्हटल्यानंतर शिकू दे, हाच फक्त माझा विषय झाला. आपण त्याला नाही म्हणायचं नाही. तू कुठे अभ्यासाला जात होता, काय जात होता, सांगून जात होता, कसं? हा, सांगून जात होता. म्हणजे म्हणजे त्याला सांगणारी जी होती ते मित्र पण तसेच होते त्यासारखेच. त्यामुळे ते व्यवस्थित म्हणजे जाणं येणं एसटीनं जात होता. रोहितची आई देखील आहे. सीए म्हणजे काय माहिती आहे का? पोरगा सीए झाला आता. सीए काय, हे आता रिटर्न्स भरणे हेच आहे, असं त्याचं ध्येय होतं म्हणून आम्ही त्याला हे दिले, साथ दिली फक्त. आता किती आनंद होतोय? भरपूर आनंद झाला. कालपासून भरपूर आनंद झाला. त्याचे कष्ट कशा पद्धतीने घेत होता या परीक्षेसाठी? कष्ट भरपूर घेतल्यात पोरग्यानं. तुमची साथ कशी मिळाली त्याला? आम्ही काही नाही, त्याची जिद्द पूर्ण करायची एवढी ठरवलेली. किती पण आम्हाला कष्ट खायला लागू देत, पण त्याची जिद्द पूर्ण करायची होती आणि ती करून दाखवली त्यानं. आईच्या डोळ्यामध्ये देखील आनंद अश्रू आहेत. काय म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना सीएचा अभ्यास करण्यासाठी किंवा या क्षेत्रात येण्यासाठी काय तू सांगशील? म्हणजे सगळ्यांनीच फक्त आता आमच्या गावात कसं आहे की बाबा सैन्य भरती किंवा पोलीस भरती ह्याच्यापेक्षा शिक्षणाला पण महत्त्व देऊन म्हणजे शिक्षणातून पण काहीतरी होऊ शकतंय हे केलं पाहिजे. आणि शिकायची जिद्द हा पहिली म्हणजे 10वीपासून म्हणा किंवा तुम्ही पहिल्यापासूनच बाळगली पाहिजे. की बाबा नंतर मी जाऊन बीकॉम झालो मग आता काय करू, असं नव्हतं. ध्येय हे पहिला सुरुवातीपासूनच ठरवून जर शिक्षणात उतरलं तर 100% यश मिळणार. आणि जिद्द आणि चिकाटीनं करायला पाहिजे अभ्यास. तर आपण बघितले की या ठिकाणी संपूर्ण पाटील कुटुंब हे अतिशय भावनिक झाले, कारण खूप कष्टातून त्यांनी हे घर उभा केलं, मुलांना वाढवलं आणि त्यांच्या शिक्षणासाठी वाटेल ते कष्ट उचलण्याची तयारी त्यांनी ठेवली आणि म्हणूनच आजचे दिवस हे त्यांना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, गिरगाव, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.